क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अमरावतीत थरार, पेट्रोल पंपाजवळ युवकावर जीवघेणा हल्ला, दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार। अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी एक खळबळजनक घटना शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलगाव रोडवरील असोरिया पेट्रोल पंपाजवळ जुन्या वादातून एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला। हल्ला केल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात शोएब अहमद एजाज अहमद वय 36 वर्ष राहणार झाकीर कॉलनी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले। पाठीवर केले चाकूने सपासप वार। मिळालेल्या माहितीनुसार जखमी शोएब अहमद यांचा हल्लेखोरांशी जुना वाद सुरू होता। शनिवारी रात्री शोएब हे वलगाव रोडवरून जात असताना असोरिया पेट्रोल पंपाजवळ हल्लेखोरांनी त्यांना गाठले। सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने शोएब यांच्या पाठीवर सपासप वार केले। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शोएब हे रक्ताच्या थारोड्यात कोसळले। गोळीबारामुळे उडाली पळापळ। घटनास्थळी सापडली काडतूस। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कृत्य केल्यानंतर हल्लेखोरांनी परिसरात स्वतःचा वचक आणि भीती निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला। पेट्रोल पंपासारख्या संवेदनशील ठिकाणी गोळीबाराचा आवाज झाल्याने नागरिक आणि वाहनधारकांमध्ये एकच पळापळ व घबराट उडाली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे पोलिसांना बंदुकीच्या गोळ्यांचे रिकामे खोके आढळून आले आहेत। पोलीस आयुक्तांसह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी घटनेचे गांभीर्य ओळखून अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला, डीसीपी श्याम घुगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहाटोंडे, अतुल बार आणि नागपुरी गेटचे ठाणे प्रभारी मनोहर कोटनाके हे तातडीने मोठ्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। 3 संशयित ताब्यात, तपास सुरू। नागपुरी गेट पोलिसांनी या प्रकरणात वेगाने सूत्रे फिरवली आहेत। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्याशी संबंधित 3 संशयित आरोपींना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले असून त्यांची गुप्त ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे। हल्लेखोरांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया असून पोलीस पुढील तपास करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।